जसे की अतिवृष्टी आणि पूर याच्यामुळं काही जिल्ह्यात अतोनात नुकसान झालेलं आहे. नुकसान दोन प्रकारचं आहे. काही ठिकाणी सगळ्यात वाईट स्थिती म्हणजे जमीनच वाहून गेली आणि काही ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक मोटार किंवा तत्संबंधित साधनं आहेत ती वाहून गेली. आता यावेळेला अपेक्षा अशी होती की ज्यांची जमीन वाहून गेली, ज्यांचा इलेक्ट्रिक मोटार वाहून गेला, त्यांना काही ना काहीतरी आर्थिक मदत पुन्हा उभं राहण्यासाठी करायची आवश्यकता. आता राज्य सरकारने जे धोरण ठरवलं त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागच्या कर्जाच्या वसुलीला 1 वर्षासाठी तरतुदी दिलेली आहे. 1 वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी पडेल, पण त्याची गरज लागणार नाही. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झाले ते पाहिल्याच्या नंतर त्याची काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रकमेच्यासाठी व्याज माफ करून दीर्घ हप्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते. आज ही पुरेशी आहे असं मला वाटत नाही. साहेब, आता सध्या नगरपालिकेचं प्रचार जोरदार सुरू आहे, परंतु एका बाजूला आर्थिक खाता आमच्याकडे आम्ही निधी देऊ शकतो, दुसऱ्या बाजूला चंद्रकांत दादा सांगतात की राज्याचा मालक फडणवीस साहेब आहेत, तर तिसऱ्या बाजूला मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात की आमच्याकडे नगर विकास खाते असल्यामुळे आमच्याकडे निधी जास्त, असं एकामेकी प्रचारात चढावर पाहताना पण मिळते. नाही म्हणजे जी काही चढाव चालली ती पैसे किती द्यायचे मत मागतो. मी कामावर नाही मागत, मी पैसे देईन, मी निधी देईन. ही काही गोष्ट चांगली नाही. म्हणजे शेवटी आजचं कारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याचं भाषण केलेलं बरं. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात शुक्रवारी अंतिम सुनावणी होती. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदरीत चिन्ह वाटप झाले. पुन्हा एकदा ती आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे शुक्रवारी अंतिम सुनावणी होती. काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा एकदा होतील का, काय सांगता येते? कारण सुप्रीम कोर्टाचं अप्रोच हा फार स्ट्रॉंग दिसतोय आणि त्यामुळे त्यांचा अंतिम निर्णय या 2-3 दिवसात काय होईल हे सांगता येत नाही. साहेब, राज्यातील एकंदरीत नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पक्षांच्या युती पाहायला मिळतात. आपल्या पक्षाच्या देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती पाहायला मिळतात. का ही स्थानिक पातळीवर परिस्थिती? असं आहे की खरं सांगायचं जे ह्या स्थानिक निवडणुका असतात यापूर्वी सुद्धा देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीमध्ये फारसं राजकारण आणू नये अशी भूमिका घेतलेली होती. आणि त्यामुळं या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतंय की ठिकठिकाणी गट झालेत, तो एका पक्षाचा आहे आणि तोच पक्ष दुसऱ्या पक्षावर जातोय. याचा अर्थ सत्य की इथे एकवाक्यता नाही आहे. पण ठीक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, त्याच्यात लोकांना हवं तर योग्य निकाल मतदार घेतील, त्यापेक्षा अधिक जास्त लक्ष द्यायचं कारण नाही. माझ्यासारखे जे लोक आहेत आम्ही या निवडणुकीत याच्या आधी कधी करत नव्हतो आणि आत्ताही करत नाही. ठीक आहे, तर 2-4 दिवस राहिले, काय होतं बघूया. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.